ऊस उत्पादकांसोबत बैठकीत ठरल्याप्रमाणे मागील वर्षीचं 100 रुपये थकीत बिल तातडीनं देण्याबाबत शासनानं पावलं उचलावीत, अन्यथा 16 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांचं कोल्हापुरात काळे झेंडे दाखवून स्वागत करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला। ऊस बिलासाठी 23 नोव्हेंबर 2023 रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं शिरोली पुलावर चक्का जाम केलं। गतवर्षी तुटलेल्या ऊसाचं थकीत बिल 100 रुपये द्यावं, तसंच ज्या साखर कारखान्यांनी 3000च्या वर FRP दिली आहे त्यांनी 50 रुपये द्यावेत असा लेखी प्रस्ताव दिल्यानंतर आंदोलन मागे घेतलं होतं। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करून साखर कारखाने पैसे देतील असं आश्वासन दिलं होतं। त्यानंतर 2 महिने होत आले तरीही या बिलाबाबत अजून अनेक कारखान्यांनी पावलं उचललेली नाहीत। मुख्यमंत्र्यांनी वचन देऊनही बिलं देता येत नाहीत असं कारखानदार सांगत असतील तर मुख्यमंत्र्यांचा हा उपमर्द आहे। त्यामुळे साखर कारखान्यांनी तातडीनं 2 दिवसात शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत, अन्यथा कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांचं काळे झेंडे दाखवून स्वागत करू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय। गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला किमान 100 रुपये आणि ज्यांनी 3000 रुपयापेक्षा जास्त पैसे दिले त्यांनी 50 रुपये द्यायचं, अशा प्रकारची प्रतिज्ञापत्र सर्व साखर कारखान्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहून दिलेली होती आणि आज त्यातले अनेक कारखाने आम्ही देऊ शकत नाहीत असं राजरोसपणानं सांगतात। एक प्रकारे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाचा हा उपमर्द आहे। म्हणून येत्या 2 दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांनी या कारखानदारांचे कान धरून त्यांना ठरलेले पैसे देण्यास भाग पाडावं, अन्यथा 16 तारखेला मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर जिल्ह्यात दौरा आहे। आम्ही शेतकरी त्यांचं स्वागत काळी निशाणं दाखवून केल्याशिवाय सोडणार नाही।